मीरा भाईंदर पश्चिमेला एक पंडित भीमसेन जोशी हॉस्पिटल आहे आणि हे रुग्णालय जे आहे ते सरकारी रुग्णालय आहे आणि त्या रुग्णालयात काल एक महिलेला ऍडमिट करण्यात आलं होतं आणि ती महिला जी आहे ती 89 वयाची होती आणि ती अतिदक्षता विभागामध्ये म्हणजे आयसीयू मध्ये तिला ऍडमिट करण्यात आलं होतं। मात्र सकाळी 5:30 वाजता तिला हुंदरानं तिच्या हाताला कुरतडलं आणि तिला घायल करून टाकलं। आणि तुम्ही पाहू शकता मी जिथे उभा आहे ते हेच हॉस्पिटल आहे, ते महाराष्ट्र शासनाचं जे सार्वजनिक आरोग्य विभागाचं पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालय मीरा भाईंदर येथे आहे आणि येथेच ते पेशंटला ऍडमिट करण्यात आलेला आहे। आणि त्या दरम्यान आता मात्र हा जो प्रकार घडल्यानंतर मनसे आणि जे शिवसेनेचे जे पदाधिकारी होते जे उभाटा गटाचे ते मात्र तिथे दाखल झाले आणि त्यांनी या रुग्णालयामध्ये एक आंदोलन छेडलं आणि ते आंदोलन जे छेडलं ते इथे जे डॉक्टर तडवी आहेत ते जे डीन आहेत त्यांच्या केबिन मध्ये जाऊन त्यांनी ठिय्या आंदोलन केलं आणि त्यांनी अशी मागणी केली की तात्काळ जे कोण दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा। त्याप्रमाणे जे डॉक्टर तडवी जे आहेत त्यांनी एक महिला डॉक्टर आणि एक जेंट्स डॉक्टर त्यांना इथून तात्काळ इथून हटवण्यात आलेलं आहे आणि त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे। मात्र जे मनसे आणि शिवसेने आंदोलन केलं त्यांची अशी मागणी होती की तडवींवरती सुद्धा कारवाई करण्याची गरज आहे। मात्र तडवींवरती आता कारवाई करायची असेल तर मात्र ते महाराष्ट्र शासन करू शकते अशी सुद्धा माहिती मिळते। आता मात्र या संपूर्ण प्रकारानंतर आता महाराष्ट्र शासन कशा प्रकारे कारवाई करणार की हे आता पाहणं तितकं उत्सुकतेचं ठरणार आहे। मी वैभव घाग, TV9 मराठी, मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।